बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। उसाला एक रकमी FRPचा GR राज्यात अखेर लागू झालाय। राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा म्हणावा लागेल। 3 टप्प्यात FRP निर्णयाला राजू शेट्टींनी आव्हान दिलेलं होतं आणि त्यानंतर आता एक मोठा निर्णय झालेला आहे। उसाला एक रकमी FRPचा GR लागू करण्यात आला आहे। त्यामुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हा एक मोठा दिलासा मानला जातोय, कारण शेतकऱ्यांकडून जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्याकडून याविषयीची मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात होती आणि अखेर त्याविषयीचा GR लागू करण्यात आला। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। ज्ञानेश्वर, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मागणी अखेर पूर्ण झाल्याचं दिसतंय, काय म्हणणं आहे त्यांचं आणि याचा काय इम्पॅक्ट होणार आहे? ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा हा मोठा विजय म्हणावा लागेल, कारण 2022 पासून आहे ते महाराष्ट्रातले साखर कारखाने शेतकऱ्यांना एक रकमी FRP देत नव्हते। त्यासाठी शेतकऱ्यांनी लढा उभा केला होता। राजू शेट्टी हे त्यासाठी संघर्ष करत होते, मात्र कारखानदारांच्या बाजूनच आहे ते महाराष्ट्र सरकार निर्णय घेत होता। अखेर या संदर्भात न्यायालयामध्ये धाव आहे ते राजू शेट्टी यांनी घेतले होते आणि न्यायालयाने राजू शेट्टींच्या बाजूने पर्यायाने शेतकऱ्यांच्या बाजूने आहे तो निर्णय दिला होता। मात्र त्याचा GR आहे तो सरकारकडून काढण्यासाठी चालढकल केली जात होती। मात्र आज अखेर हा GR निघालेला आहे। मात्र या संदर्भात सरकार सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा गेलेले आहे आणि त्यामुळे राजू शेट्टीने आता सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा कॅवेट दाखल करत तिथं सुद्धा लढाईची तयारी सुरू ठेवलेली आहे। एकूणच पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या बाजूने हा निर्णय आहे तो समाधानकारक आहे, मात्र सरकार कारखानदारांच्या बाजूने निर्णय घेत असेल तर तिथं सुद्धा आपण लढायला तयार राहू अशा पद्धतीचा इशारा आहे तो राजू शेट्टी यांनी दिलेला आहे। त्यामुळे येत्या काळात सुद्धा सरकारने अशा पद्धतीचा निर्णय घेतला तर हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही। मात्र तुर्तास तरी राज्य सरकारने आता GR कडून आहे ते साखर कारखान्यांनी एक रकमी FRP द्यावा अशा पद्धतीचा GR आहे तो आदेश आहे तो लागू केलेला आहे। त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हा एक प्रकारचा मोठा दिलासा म्हणावा लागेल। निश्चितच ज्ञानेश्वर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या